भगवते रामकृष्णाय। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमेद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 7। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। जय जय श्री रामकृष्णा, विश्वव्यापी तुमची करुणा, सखोलपणा कळेल कोणा, यथार्थत्वे त्वकृपेचा। यास्तव कृपा दृष्टीने पाही, मस्तक ठेविले तुमच्या पायी। नभ तुटताही भीती नाही, भगवत कृपेच्या सावलीत। हृदय राम होता जाणत, त्यावर गदाधराची प्रीत। त्याच्या समोर सगळे होत, व्यवहार धाकुट्या मामांचे। हृदय रामकुमाराला, साह्य करण्यात असता गुंतला। वामकुक्षी माध्यान्हाला, आरतीस जाता सायांनी। हृदयला ठाऊक नसे मुळी, सकाळ दुपार संध्याकाळी। आपणा सोडुनी तिन्ही वेळी, जातसे कोठे गदाधर। इकडे तिकडे तये शोधावे, परंतु प्रयत्न व्यर्थ व्हावे। 3-4 घटकांनी यावे, गदाधराने परतून। हृदय रामला नभते माहित, मामा जाता पंचवटीत। जपध्यान करावयाला तेथ, पाळत एकदा ठेवली। ते धवा पंचवटीच्या कडूनी, मामा येतात आले दिसूनी। वाटले बहिर्दिशे लागुनी, गेले असतील रानामध्ये। एके दिवशी गदाधराला, वाटले पुजावे शंकराला। बाळपणापासूनी त्याला, मूर्ती येती अति सुंदर। मनात येताच त्या क्षणी, गंगेतील मृत्तिका आणुनी। शिवनंदीच्या मूर्ती करुनी, निमग्न झाला पूजेमध्ये। मथुरनाथ तेवढ्यात, अवचित तेथे आला फिरत। पाहे गदाधर
पूजा करीत तन्मयतेने शंकराची. उत्कृष्ट ती प्रतिमा पाहून मथुरनाथ गेला मोहून. निरखिता ती जवळ घेऊन आश्चर्यचकित तो झाला. कौतुकाने मग राणीला मूर्ती पाठली पहावयाला. रासमणी पाहुनी प्रतिमेला पावली अत्यंत आश्चर्य. गदाधराला नोकरीवर ठेवावयास इच्छी मथुर. आता कला पाहुनी थोर तयाची इच्छा बळावली. रामकुमारांच्या मार्फत नोकरीची काढली मात. गदाधराने स्पष्ट शब्दात उत्तर दिधले विनयाने. मजला भगवाना वाचून सेवा कुणाची नसे मान्य. अपेक्षित उत्तर ते ऐकून तयाने कळविले मथुरला. तेव्हापासून मथुर बाबूला गदाधर टाळावया लागला. जरी तो पाळी सत्य धर्माला भीड कुणाची धरित नसे. तरीही उगीच एखाद्याला नाराज करणे नावडे त्याला. यास्तव मथुरच्या भेटीला टाळू लागला प्रयत्नाने. काही आशा न धरिता मनात सद्गुणांचा आदर करीत. आदरणीय व्यक्तिप्रत मान देणे स्वभाव त्याचा. पूजक पद ते देवालयी स्वीकारावे अथवा नाही. जोवर निश्चय न ठरे काही काय सांगावे मथुरला. रुचेना ऐसे देता उत्तर मथुर दुःखित होईल फार. ऐसा करुनी मनी विचार टाळू लागला बाबूला. दक्षिणेश्वरी त्याचा काळ आनंदाने जाई सकळ. आवडू लागले निवांत स्थळ. आवडे देऊळ देवीचे. आवडे भागीरथीचे तीर. आवडे पवित्र गंगा नीर. आवडू लागले दक्षिणेश्वर. पंचवटीवन आवडले. वाटे येथून न जावे दूर. ठाम जोवर न ठरे विचार. मथुरनाथ बाबू समोर वाटे तोवर जाऊ नये. भीत होते ज्या गोष्टीला तिचीच आज आली वेळा. सहज देवीच्या दर्शनाला मथुर पातला देवळास. दुरुनी पाहिला गदाधर पाचारण्यासाठी पाठवी नोकर. गदाधर करीत होता विचार टाळून जावे मथुरला. इतक्यात सेवक तेथे येऊन गदाधरास बोले वचन. मथुर बाबू तुम्हाला गुण
बोलावताती सत्वरी. गदाधराचा नभता विचार, जावयाचा बाबू समोर. मग हृदय बोलला सत्वर, मामा बाबू बोलविती. तव गदाधर म्हणे त्याला, बाबू निश्चित म्हणेल मजला. करीतोस काय नोकरीला, काय तयाला सांगू मग. हृदय राम तयाला म्हणे, थोरा मोठ्यांच्या आश्रयाने. काय वाईट असे राहणे, गदाधर सांगेत या प्रती. आजन्म चाकरी करावयाला, इच्छा नाही माझ्या मनाला. आणि देवीच्या दागिन्याला, जबाबदार होईन मी. भानगड असली मज कडून, होणे अशक्य असे जाण. जबाबदारी तू उचलून, घेशील काय दागिन्यांची. तर नोकरी करण्या काही, माझी तशी हरकत नाही. नोकरीसाठीच हृदयनाथही, आला होता दक्षिणेश्वरा. तयाने गदाधराचे म्हणणे, मान्य केले आनंदाने. दोघे जण मग उत्साहाने, गेले मथुरनाथाकडे. गदाधराच्या तर्काप्रमाणे, नोकरी विषयी पुशिले तयाने. गदाधराने आपुले म्हणणे, स्पष्टपणाने निवेदिले. नेमिले मथुरनाथे तयाला, देवीच्या वेशकारी पदाला. दोनही भावांच्या मदतीला, नेमिले हृदयला ते धवा. प्रतिष्ठापना झाल्यापासून, झाले नव्हते महिने 3. गदाधर नोकरी धरी म्हणून, रामकुमार झाला निश्चिंत. गदाधराची तन्मयता, मधुर आवाज आणि सरलता. पाहुनी मथुर बाबूच्या चित्ता, आदर उत्पन्न झाला. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिनी, क्षेत्रनाथाच्या हातातुनी. गोविंद मूर्ती खाली पडुनी, पाय भंगला मूर्तीचा. क्षेत्रनाथ पडला लागले, बिचाऱ्याचे कोठेच गेले. तयाचे अंग कापू लागले, मथुर बाबूच्या भीतीने. भंगलेल्या मूर्तीचे पूजन, शास्त्र निषिद्ध समजून. शास्त्री पंडित विद्वज्जन, बोलावनी सभा भरविली. सांगते झाले विद्वजन, भग्न मूर्ती द्यावी टाकून. दुसरी मूर्ती घडवून, प्रतिष्ठापना तिची करा. मूर्ती होती सुंदर, ऐकून दुःखित झाला मथुर. उद्विग्न होऊनी पुसे विचार, गदाधराला आदराने. अत्यादर वाटे मथुरला,
म्हणतसे बाबा गदाधराला, तुमचा निर्णय सांगा मजला, काय मूर्तीचे करायचे. तव बाबा वदती त्याला, जर राणीच्या जामात आला, अपघात होऊनी पाय मोडला, तर काय दुसरा आणायचा. पाय दुरुस्त करावयाची, व्यवस्था करणे योग्य त्याची, येथेही उचित करणे तसेची, सरळ गोष्ट ही आहे. ऐकुनी बाबांचा तो निर्णय, पंडितांना वाटे विस्मय. कोणी नाही कोणी होय, निर्णया संबंधी बोलती. ऐकुनी बाबांच्या निर्णयाला, मथुरनाथ आनंदला, वाटले कुणाला नाही सुचला, सरळ साधा विचार हा. गोविंदजींचा आविर्भाव, होऊनी मूर्ती भासे सजीव. काय एक तुटता अवयव, लोपावा आदर क्षणामध्ये. काय एकच भंगता पाय, सकळ श्रद्धा लुप्त होय. जियेचा घेत होतो आश्रय, पूजना माझी श्रीहरीचा. काय चरण भंगता क्षणी, भक्ती प्रेम जे होते मनी. सद्भक्ताच्या मनातुनी, नष्ट होईल तत्काळ. काय प्रेम ही भक्तजनांचे, असे मूर्तीच्या आकाराचे, की अवयव तुटता मूर्तीचे, कमी होतसे तयासवे. गदाधराने भंगलेला, बेमालूम तो पाय जोडिला. न कळू शके पाहणाऱ्याला, चरण भंगलेला असे. नवीन मूर्ती बनविलेली, मंदिरात बाजूस ठेविली. जुन्या मूर्तीचीच केली, पुनरपि प्राण प्रतिष्ठा. मथुरने क्षेत्रनाथाला, कामावरुनी कमी केला. तेथे नेमिले गदाधराला, पूजावयाला राधा कृष्ण. पूजा करिता गदाधर, पाहण्यालायक असे फार. पूजनात मन एकाग्र, पाहता नारी नर मोहती. सुश्राव्य तयाचे गायन, ऐकता जाईना स्मरणातून. गीतोक्त विषयात तन्मय होऊन, हृदय हालवी श्रोत्यांचे. ऐकता त्याचे मधुर गायन, पटे भाव संगीताचा प्राण. ताललयांची असाधारण, असे गाण्यात विशुद्धता. प्रशंसा ऐकता गायनाची, गमे तद्गत विषयाची. ती नसे नाद माधुर्याची, असे तयाना वाटतसे. राणी रासमणी प्रती, गाणी तयांची आवडती.
येता देवीच्या दर्शनाप्रती सांगे गाणी गावयाला. गदाधर आपुल्या गायनात तन्मय होतसे अत्यंत. गाऊनी दावितो दुसऱ्या प्रत याचाही विसर पडत असे. चित्तरंगे म्हणता गान हारपुनी जाई देहभान. बाहेर काय येई घडून त्याकडे ध्यानच नसावे. मोठे मोठे गायक गाती तेही प्रशंसा अपेक्षिती. बाबांची तशी गोष्ट नव्हती सर्वथा वृत्ती निरपेक्ष. कोणी समोर प्रशंसिती तरीही बाबास वाटे चित्ती. गीतोक्त विषया वाखाणिती नसे स्तुती ही स्वतःची. देवी पुढती गाता गाणी अश्रुधारा वाहती नयनी. इतुके तल्लीन होती गायनी जातसे भिजुनी वक्षस्थळ. पूजेत तन्मय जाती होऊन कोण करी मग आगमन. याची दखल घेईल कोण भान संपूर्ण लोपतसे. रामकृष्ण सांगती स्वतः अंगन्यासादी करीत असता. मंत्रवर्ण दिसती उमटता प्रत्यक्ष माझ्या देहावर. मज प्रत्यक्ष अनुभवा येई कुंडलिनी ती जागृत होई. आणि सुषुप्ना मार्गे जाई सहस्रार कमलाकडे. देहाचा जो भाग सोडूनी पुढे जातसे कुंडलिनी. तत्काळ तो निस्पंद होऊनी मृतवत होतो दिसतसे. रम इति जलधारया वह्नि प्राकारं विचिन्त्य या मंत्रोच्चाराते करुनिया. चिंतावयाचे पूजकाने. की भोवती चोहीकडून अग्नीने केले आहे वेष्टन. पूजास्थानी कसलेही विघ्न येऊ शकेना चिंतावे. मंत्रोच्चार करिता तक्षणी मजला प्रत्यक्ष येई दिसूनी. 100 जिव्हांचा कोट करूनी वेष्टिले अग्निने मजलाही. तेजपुंज झाले शरीर पाहुनी विस्मित होती फार. ब्रह्मण्य देव होऊनी नर वाटे बसला पूजनास. रामकुमारे दक्षिणेश्वरी धरल्यापासून नोकरी. सांसारिक अडचणी दूरी झाल्या होत्या कुटुंबाच्या. परी गदाधर उदासीन निर्जन प्रियता त्याची पाहुन. रामकुमारा चिंता महान त्याच्या विषयी वाटतसे. यास कशाचा हुरूप नाही नच बोले हा कोणासिही. स्वभावात परिवर्तन होई कारण काही कळत नसे.
नोकरी त्याने धरिल्यापासून जाहले होते समाधान. वाटे पूजा कर्मे शिकवून मिळवता करावा तयासी. रामकुमाराची प्रकृती त्या काळी चांगली नव्हती. सदैव वाटे त्याच्या चित्ती भरवसा काय या देहाचा. बरे वाईट आपुले होईल घराची स्थिती बिघडेल. यास्तव पूजा कर्मे सकळ शिकवू लागला गदाधरा. गदाधराची स्मरणशक्ती अत्यंत अलौकिक होती. जे जे पाठ श्रवणी पडती लक्षात राहती सदैव. जे जे पाठ केले मंत्र पाहिले जे जे क्रियातंत्र. पूजा देवीची करिता स्वतंत्र उपयोग करीती तयांचा. रामकुमार संतोषला विचारुनी मथुरनाथाला. काली देवीच्या पूजक पदाला गदाधराला नेमिले. शक्ती दीक्षा घेतल्या विण अयोग्य करणे काली पूजन. केनाराम भट्टाचार्याकडून यास्तव दीक्षा घेतली. शक्ती दीक्षा घेता क्षणी भावावेश बाबा लागुनी. केनाराम तोषला मनी पाहुनी भक्तोत्तम ऐसा. राधा गोविंद पूजनाला नेमिले हृदय रामाला. रामकुमारे विचार केला जाऊन यावे गावासी. कलकत्त्याच्या उत्तरेला श्यामनगर नामक पेठेला रामकुमार असता गेला. प्राप्त झाली देवाज्ञा. ज्येष्ठ बंधूचा होतांत बाबा उदास झाले बहुत. सर्वदा पूजा ध्यानाधीत निमग्न राहू लागले. ईश्वराचे दर्शन होय हे खरेच असते काय. याविण कोणी अन्य विषय सुचतच नव्हता तयांना. आपण इतक्या व्याकुळतेने करीतो धावा अंतःकरणे. कोणी जो करीतसे ऐकणे ऐसा खरोखर असे काय. जो सकळ जगांचा नियंता आपुली पूजा ग्रहण करता. कोण असे ही उत्सुकता तयांच्या चित्ता वाटतसे. ऐसे विचार येता सकळ शोधण्याची लागे तळमळ. ईश्वराच्या चिंतनी वेळ कैसा जातसे कळेना. श्री बाबा तेव्हापासूनी बसुनी देवीच्या सन्निधानी. तन्मय होऊन गाती गाणी सकळ दिवस घालविती. रामप्रसाद कमलाकांत यांची गाणी गात गात प्रेम भक्तीने विभळ होत
फारपत भानही देहाचे. देवीच्या मंदिराचे द्वार बंद होई होता दुपार. तेव्हा लोकांपासूनी दूर जाती पंचवटीमध्ये. तेथे अश्वत्थ बेल आवळी वट अशोक झाडे उगवली. जाऊनी तेथे मध्यान्ह काळी चिंतन करीती अंबेचे. हृदय रामा त्याचे वर्तन नसे आवडत मनातून. स्वभावतयांचा जाणे पूर्ण वृत्ती निर्भीड निर्भय. वास्तव येथे आपुले काही मुळीही चालावयाचे नाही. ऐसे जाणूनी स्वस्थ राही काय करावे कळेना. लोक असता निद्राधीन बाबा कोठे जाती निघून. पूजेचे श्रम दिवसाहून जागरण रात्री होतसे. आहार फार कमी झाला कसा रहावा देह चांगला. काही उपाय पाहिजे केला ऐसा विचार हृदय करी. पंचवटीच्या जमिनीत खाच खळगे असती बहुत. झाड झुडपांनी असे व्याप्त जमीन तेथील सर्वही. आधीच होते कबरस्थान त्यात अपार वाढले रान. भूता खेतांचे भय वाटून धजेना कोणी जाण्याला. दिवसा भयद भासे स्थान रात्रीची तर गोष्ट आन. यास्तव तो भाग निर्जन अपार वन ते वाढले. तेथे होती एक आवळी सपाट जागा तियेच्या खाली. झाडे झुडपे होती वाढली आजूबाजूला अगणित. कोणी बसता तया स्थळी कोणालाही न दिसे मुळी. बाबा रात्री आवळी खाली बसुनी करीती जपध्यान. नित्याप्रमाणे तया स्थानी बाबा जातात हे पाहुनी. न कळविता त्यांच्या मागुनी हृदय निघाला तत्काळ. बाबा कराया बसता ध्यान हृदय राना बाहेरून. ढेकळे फेकी अनुलक्षून बाबांना भय दावावया. तरीही मामा गदाधर आले नाही वनाबाहेर. कंटाळून मग आपुले घर जवळ केले हृदयने. उजाडताच दुसऱ्या दिनी पुसू लागला बाबा लागुनी. इतुक्या रात्री जाऊनी राणी काय करीतसा सांगावे. बाबा सांगती तया लागुनी आवळी वृक्ष असे राणी. त्याच्या खाली मी बैसुनी जपध्यान रात्री करीतसे.
सांगितले असे शास्त्रांनी आवळीच्या खाली बसुनी जोजी इच्छा धरितो मनी पूर्ण ती इच्छा होत असे न कळू देता गदाधराला एकदा हृदय तेथे गेला वाट तेथे पाहू लागला आपुले मामा येण्याची बाबा आले तये स्थानी आपुले धोतर टाकिले सोडुनी जानवे गळ्यातुनी काढुनी ध्यान कराया बैसले ध्यानाभ्यास गदाधराला तेव्हा जमला होता चांगला बसल्या बरोबर ध्यानाला हारपले त्यांचे देहभान पाहुनी हृदयाच्या मनाला अतिशय विस्मय वाटला लगेच उठुनी समोर गेला हाक मारिली बाबांना 10-5 हाका दिल्यावर गदाधर येऊनी शुद्धीवर शांतपणाने बोलणे समग्र ऐकून घेतले हृदयचे म्हणे काय हो झाला वेडे करिता ध्यान करा बापुडे परंतु ऐसे उघडे नागडे होणे अनुचित वाटतसे बोलणे तयाचे परिसुनी बाबा म्हणती तया लागुनी काय जाणसी तू अज्ञानी ध्यान कसे ते करायचे धोतर आणि जानवे काढून संस्कार बंधने सर्व तोडून सकळ पाशातून मुक्त होऊन ध्यान करावे लागतसे लज्जा घृणा भीती मान कुलशील जाती अभिमान अष्टपाशांनी जन्मापासून मानव बांधलेला असे यज्ञोपवित सुद्धा आपण ब्राह्मण श्रेष्ठ इतराहून या अभिमानाचे चिन्ह यास्तव तेही पाश असे जगन्मातेचे करिता ध्यान पाश द्यावे लागती फेकून ध्यान संपल्यावर नेसेन धोतर घालीन जानवे हृदयने ऐसी तऱ्हा कुठेही ऐकिली देखिली नसे कधीही यावर बोलता नये काही उपदेश करणे थांबविले रामकृष्णांची साधन रीती त्याग करावयाची पद्धती अत्यंत अभिनवती होती समजणे अवश्य असे तिला त्याग जयाचा करावयाचा मनाने तर करीती त्याचा परिप्रयत्न करुनी तयाचा त्याग करीती शरीराने अहंकार नाश भावयाला नम्रता अंगी बाणावयाला अत्यंत गलिच्छ जमिनीला स्वच्छ करीती हातांनी मी जातीने असे ब्राह्मण गळुनी पडावा हा अभिमान
यास्तव शूद्र गृही जाऊन शौचकूप साफ करीती. न करिता कांचनाचा त्याग, न सोडिता देह सुखोपभोग. कधीही साधणार नाही योग, न लागे मन देवाकडे. हे बाबांनी घेतले जाणून एका हातात नाणी घेऊन, दुसऱ्यात ढेकळे साठवून जाती तीरावर गंगेच्या. मृत्तिका म्हणती नाण्यांप्रत, मातीला सोने म्हणत म्हणत. समजुनी त्यांची समान किंमत, देती फेकुनी गंगेमध्ये. शिवस्वरूप जीव असती हे तत्वबिंब बावयास चित्ती. भिकाऱ्यांच्या उठता पंक्ती, जाती तेथे अविलंबे. उच्छिष्टान्न प्रसाद मानून, बाबा मस्तकी करीती धारण. त्यातील काही करीती ग्रहण, पत्रावळी टाकीती गंगेत. झाडूनी काढिती पंक्तीचे स्थान, आपुल्या नश्वर देहाकडून. शिवसेवा ही घडली मानून, धन्य झालो समजती ते. ईश्वर लाभाच्या प्रतिकूल, विषय भोग असती सकळ. मने न करीती त्याग केवळ, परंतु करीती इंद्रियांनीही. विषयाविरुद्ध इंद्रियांप्रती, वर्तन मुद्दाम कराया लाविती. मग केल्याने असली कृती, लोपती संस्कार पूर्वीचे. उलट संस्कार उद्भवती, देह मनात दृढमूल होती. तयांच्या देह मनाप्रती, विपरीत कृती ती जमेना. यावर कोणी म्हणती जन, शरीराने का करावे साधन. मनाने विषय त्याग करून, फळ नाही का मिळायचे. तर मग एके मार्गे जाता, शरीर तयांचे विरुद्ध पंथा. तेव्हा लाभ होईल कोणता, केवी भावी कार्यसिद्धी. गोष्ट ही सामान्य कर्मात, ईशलाभाची कायमात. भोग सुखेच्छू मानवाप्रत, गोष्ट कशीही समजावी. किंवा कळली तरी न वळे, वाटे मनाने विषय त्यागिले. पूर्व संस्कार तथापि राहिले, वर्तन करीतसे तदन्वये. शरीरे केला नाही त्याग, म्हणे मनाने सोडिले भोग. परी दूर न होई भवरोग, फसवणूक करीतसे स्वतःची. प्रकाश अंधकारा समान, योग भोग हे विरुद्ध दोन. एकाच वेळी करणे ग्रहण, अशक्य सर्वथा मनुजाला. कामासक्ती आणि विरक्ती,
दोन्ही एकाच काळी येती आध्यात्मिक पंथ ऐसा जगती कोणी कदा न काढू शके यास्तव शास्त्रांची शिकवण काया वाचा मने करून करावा त्याग अथवा ग्रहण तरीच होतसे ईश लाभ अग्रजाच्या मृत्यूपासून बाबा अत्यंत तन्मय होऊन जगदंबेच्या ध्यानात मग्न राहू लागले बहुकाळ पूजा होताच जगदंबेची रामप्रसादादी भक्तांची पदे तयांनी म्हणावयाची पूजांग जणू ते जाहले गाता पदे जगदंबे प्रती अपार उत्साह भरे चित्ती म्हणती रामप्रसादा प्रती दर्शन दिधले जगदंबे मग मलाच तेवढे कागे दर्शन देत नाहीस सांगे मी धनसुख भोग न मागे मजला फक्त दर्शन दे नित्य प्रार्थना ऐसी करीती नयनातुनी अश्रू वाहती रडुनी भार हलका करीती म्हणती गाणे पुनरपिते पूजा ध्यान सदैव करीती दिवसा मागे दिवस जाती अति व्याकुळता वाढे चित्ती तळमळ लागली दर्शनाची जगन्मातेच्या पूजनाला अधिकच वेळ लागू लागला एकत्व भासुनी स्वशीर्षाला वाहती कुसुमे पूजेची प्रहर प्रहर देहभान विसरुनी करीत बसती पूजन देवी नैवेद्य करीते ग्रहण म्हणूनी थांबती बहुकाळ पहाटेला लवकर उठूनी सुंदर सुंदर फुले तोडूनी जगन्मातेस माळा करुनी सजविण्यात वेळ घालविती आरती नंतर गाता पदाला न कळे केवढा वेळ गेला जन आणती मग भानाला प्रकार होती नित्य असे ऐसी निष्ठा विलक्षण भक्ती वैराग्य त्यांचे पाहून चकित झाले सगळे जन दृष्टी वेधिली बाबांकडे सोडूनी पंथ साधारण कोणी धरिता मार्ग अन्य तयाची लोक चेष्टा करून करीती सळो की पळो तया परंतु कित्येक दिवस लोटता जर सोडिना आपुल्या पंथा तर सकळ जनांच्या चित्ता आदर तयाचा उपजतसे बाबांची ही तया काळी जनांनी प्रथम चेष्टा केली मने तयांची पालटली आदर वाढला कालांतरे बाबांची पूजा निरखून मथुर गेला आनंदून राणीला म्हणे असाधारण
पुजारी मिळाला देवीला. देवीचा पुजारी अति अद्भुत, मी पूजन पाहिले समस्त. जगदंबा होईल जागृत, संशयात मला नसे. मग व्याकुळता वाढली फार, कमी झाली निद्रा आहार. परिणाम झाला शरीरावर, वक्षस्थळ झाले आरक्त. इतरही वेळी पूजे वाचुनी, अश्रुधारा वाहती नयनी. प्रचंड व्याकुळता ती मनी, चित्त अशांत दिसत असे. तन्मय होऊनी एके दिनी, जगदंबेला गाता गाणी. म्हणती माते तुझ लागुनी, इतुक्या हाका मारितसे. इतुकी करीतो तुझी विनवणी, का न येई हाक कानी. राम प्रसादा दर्शन देऊनी, कागे देसिना मज लागी. प्रचंड आक्रोश केला रडून, परिदेईना आई दर्शन. भयंकर वेदना उत्पन्न, जाहल्या तयांच्या हृदयात. जसे पिळावे ओले वसन, हृदय निघाले पिळवटून. काय होणार नाही दर्शन, वाटुनी प्राण घाबरला. बाबा मनात म्हणती आता, जिवंत रहावे कशा करिता. देवीच्या चरणापाशी आता, क्षणार्धात प्राण सोडावा. इतुक्यात त्या गाभाऱ्यात, दिसली तलवार लटकत. जाऊनी उन्मत्ता परी धावत, घेतली हातात तलवार. वाटे एकची घाव मारून, शरीर करावे छिन्न भिन्न. छातीत घेणार भोसकून, इतुक्यात अपूर्व वर्तले. अपूर्व अद्भुत दर्शन जाहले, देहाचे भानही हरपले. बाहेर काय होऊनी राहिले, नकळे बाबा सांगती. कैसे गेले दिवस दोन, कळले नाही मज लागून. आनंदाचा प्रवाह पूर्ण, अंतःकरणात वाहिला. बाबा आणिक सांगती मात, घरे मंदिरे लोपली समस्त. काहीच नाही उरले तेथ, एक मात्र उरले त्या ठाई. असीम अनंत सचेतन, ज्योतिः समुद्र भरला पूर्ण. उज्ज्वल लाटा चोही कडून, शब्द करतची पातल्या. अतिवेगाने माझ्या पाशी, धावूनी आल्या बुडवायासी. आदळल्या माझिया अंगासी, बुडूनी गेलो तयांमध्ये. गुदमरूनी गेलो तयात, बसलो गटांगळ्या खात. मग 2 दिवस पर्यंत, संज्ञा रहित राहिलो मी. नंतर चिन्मयीचे उदंड, दर्शन व्हावे वाटे अखंड.
व्याकुळतेने आक्रोश प्रचंड सर्व काळ करू लागलो. सदा बाबांच्या अंतःकरणी खळबळ प्रचंड जाई वाढुनी. मग वेदना असह्य होऊनी लोळण घेती भूमीवरी. रडता ओक्सा बोक्षी भारी म्हणती अंबे कृपा करी. दर्शन देई मजला सत्वरी करीती आकांत जोराने. आरडा ओरड जन ऐकती लोक जमती सभोवती. कोण काय आपणा म्हणती इकडे लक्ष नसे त्यांचे. चारी बाजूस लोक जमती बाबास चित्रे सावल्या भासती. यास्तव लज्जा संकोच भीती मनामध्ये उद्भवेना. या परी असह्य वेदना होऊनी पडती देह भान जाऊनी. वरा भयकरा चिन्मयी जननी ज्योतिर्मयी मूर्ती दिसतसे. मग दिसावी देवी हासत मृदू शब्दांनी बोध करीत. नाना प्रकारे समजावित शिकवित आहे दिसत असे. रामकृष्ण सदा म्हणती जवलज्जा घृणा भय असती. तोवर परमेश्वराची प्राप्ती होऊ शकेना मानवाला. अत्यंत व्याकुळ होऊन करा धावा मनापासून. मग पाहू कसा भगवान नाही दर्शन देणार तो. पाण्यात बुडता देह सकळ प्राण जैसा होई व्याकुळ. तैसा ईश्वरासाठी होईल तरीच दर्शन घडत असे. पतीवरचे प्रेम सतीचे अपत्यावरचे जननीचे. विषयावरचे विषयी जनाचे एकत्र करिता ईशलाभ. ईशदर्शनाची व्याकुळता केवळ 3 दिवस असता. अथवा 60 घटिका टिकविता ईश्वर प्राप्ती होतसे. ईश्वर दर्शन घेता येई आपण करीतो गोष्टी पाही. त्याहुनी स्पष्ट बोलता येई देवासी सांगतो शपथेने. श्रीरामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य भावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 7वा अध्याय. ओम शांती शांती शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.